आणि कुठलाही वेळ न घेता मी या ठिकाणी आमचे जे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्यांना मंचावरती आमंत्रित करतोय. मी आमंत्रित करतोय आजचे प्रमुख मार्गदर्शक माननीय प्राध्यापक डॉक्टर संतोष सुरटकर साहेब. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. त्यांचा विषय आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण भारत आणि भारतीय समाजाच्या शिक्षण बंदीचा मसुदा. आदरणीय सर. बॅकग्राऊंड म्युझिक बंद होते का? हा, बंद करा. आदरणीय विचार मंच, तुमच्या आमच्या सर्वांच्या गुलामीतून मुक्तता करण्याकरिता ज्या ज्या महानायकांनी व सर्व कार्यकर्त्यांनी या संपूर्ण इतिहासाच्या पटलावरती झुंज दिली, त्या सर्वांना मी अभिवादन करतो. ही महाराष्ट्रातील एक वेगळी टीम कार्यकर्त्यांनी आपल्याला फक्त चंद्रपूरमध्ये दिसू शकते आणि ती उल्लेखनीय आहे. त्यांचं मी अभिनंदन करू शकतो की महाराष्ट्रामध्ये आणि भारतभरामध्ये जी अधोगती चाललेली आहे त्या अधोगतीचं प्रस्थापित समाज व्यवस्था ज्या पद्धतीने जबाबदार असते, तसेच त्या समाजातील जो गुलामीकडे ओढला जाणारा समाज असतो त्या समाजाने सुद्धा दुर्लक्ष केलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रतिगामी विचार घेऊन जगणारा जो डॉक्टर वर्ग असतो, प्राध्यापक असतो, त्या डॉक्टरांमध्ये सक्रियपणे महाराष्ट्रामध्ये मला नाही वाटत दुसरी या ठिकाणी अशी आपल्याला टीम दिसू शकेल की जी शाळा वाचवण्याकरता, त्यातल्याच सरकारी शाळा वाचवण्याकरता सक्रियपणे शाळा शिक्षण बचाव परिषद आयोजन करतो. म्हणून त्या सर्वांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी अभिनंदन करतो. 1920चं दशक, पहिलं महायुद्ध संपलं होतं आणि पहिलं महायुद्ध संपल्यानंतर 1922च्या दरम्यान मुसोलिनी सत्तेवर यायला लागला इटलीमध्ये. इटलीमध्ये पहिलं महायुद्ध झालं, जर्मनीमध्ये झालं, संपूर्ण युरोप खंडामध्ये हे युद्ध लढल्या गेलं. आणि युद्ध लढल्या गेल्यानंतर जेव्हा युद्धाच्या परिस्थितीला जबाबदार कोण आणि युद्धातून झालेली सर्व काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीची जेव्हा चर्चा सुरू झाली, त्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या वैचारिक बाजूंनी हस्तक्षेप झाले त्या वैचारिक बदलातून 1922च्या दरम्यान आपल्याला इटलीमध्ये मुसोलिनी हा सत्तेवर येताना दिसतो आणि जर्मनीमध्ये 1920च्या दशकात आणि 30च्या दशकात नंतर पुढे प्रखरपणे हिटलर हा आपल्याला जर्मनीमध्ये सत्तेत येतो. फक्त इटली आणि जर्मनीतच नाही तर पोलंड आणि इतर भागांमध्ये सुद्धा आपल्याला विविध डिक्टेटर्स हे युरोपमध्ये हुकुमशहा सत्तेवर येताना दिसत आहेत. आणि ते हुकुमशहा सत्तेवर येत असताना त्या देशातील जो शिक्षित वर्ग होता, अशिक्षित वर्ग होता, त्या काळामध्ये भाबड्या पद्धतीने त्याच्याकडे पाहत होता. हा प्रत्येक समाजातील, हा देशातील समूह त्या त्या काळामध्ये त्या त्या देशामध्ये जेव्हा जेव्हा प्रतिगामी शक्ती गुलामी लादण्याकरता प्रखर होत असतात, तेव्हा तो त्याच्या सामाजिक आणि राजकीय भानामध्ये एका अशा अवस्थेपर्यंत पोहोचत असतो की तो स्वतःचं विवेकीकरण खुंटवून बधिरीकरणाच्या प्रक्रियेकडे जात असतो. आणि जी विदारक प्रश्न असतात, ज्वलंत प्रश्न असतात, उघड्या डोळ्यांनी जी प्रश्न आपल्याला बघावी लागत असतात की आमच्यावरती ज्ञानबंदी लादल्या जाते, आपल्या मुलांचं अवतीभोवतीच्या शोषित अंकित समाजाचं शिक्षण हिरावून घेतलं जात असतं, त्यावेळेस तो समाज हा फक्त भारतातील आजच्या काळातील समूह नाही तर इतिहासाच्या पटलावरती जेव्हा जेव्हा तुम्ही आम्ही मागे वळून बघू तेव्हा तुम्हाला आणि मला हे दिसेल की त्यावेळेस त्या समाजाने डोळे झाकून घेण्याचं काम केलेलं आहे. ज्वलंत प्रश्न असताना तो भाबडेपणा स्वीकारलेला आहे, जणू की काही काही होत नाही. आजही
आणि त्या काळातही त्या काळात त्या पद्धतीचे संविधान विकसित झालेले नव्हते. परंतु आजच्या काळातही जेव्हा गावखेड्यामध्ये, गल्लीमध्ये, शहरांमध्ये आपण फिरतो तेव्हा लोक म्हणत असतात की संविधानाचं बदल हे लोक करू शकत नाहीत, संविधानांच्या मूल्यांना बदलू शकत नाहीत. एवढा भाबडेपणा स्वीकारून, आंधळेपणा स्वीकारून समूह जगतांनी सर्रास आपल्याला अवतीभोवती दिसतोय. त्यांनी हे प्रश्न या प्रश्नांना बगल दिलेली आहे की शिक्षणाने होणार काय. अशा लोकांना आपण अवतीभोवती पाहतो. या समूहाची चर्चा होणे महत्वाची आहे की जो समूह म्हणतोय की आम्ही फुलेंकरता आणि बाबासाहेबांचे अपत्य आहोत, त्यांच्या परिवर्तनाचे, त्यांच्या लढ्यापासून जे परिवर्तन झालं त्या परिवर्तनातून आम्ही घडलेलो आहोत. शिवाजी महाराजांच्या काळामधला जो महाराष्ट्र उभा राहिला आणि हा एकमेव महाराष्ट्र आहे या संपूर्ण भारताच्या धर्तीवरती की ज्यानं या देशालाच नाही जगाला शिक्षणाच्या क्रांतीचं महत्व पटवून दिलं. ती लोक निष्क्रिय होताना आपल्याला सर्रास आजूबाजूला दिसत आहेत. घरातून म्हणजे ही पहिली शिक्षण बचाव परिषद नाही, याच्या अगोदर सुद्धा शाळा बचाव परिषद वाशिमला झाली. विविध ठराव आणि धोरणं सरकारची आली. त्यावेळेस विविध परिषदा घेत असताना ती लोक घरातून एकटी निघताना आम्ही बघितली. काळाचे संकेत सुद्धा ओळखू शकत नाहीत की ज्या वेळेस तुम्हाला प्रतिक्रांती ही प्रखर होते, जेव्हा जेव्हा शाळेच्या दरवाजे बंद होतात ज्या ज्या गावातला, तेव्हा त्या ठिकाणी फुले हारतात. ज्या गावामध्ये शाळेच्या संदर्भामध्ये ठराव पास केला जातात, सरकारकडून ठराव येत असतात की पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद होणार आहेत, त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंचा लढा हा माघार घेतलेला असतो. त्यावेळेस बाबासाहेबांचा लढा हा माघार घेतलेला असतो. परंतु इथे बसलेले म्हणत नाही मी, परंतु बाहेरचे या लोकसमूहांनी ही भूमिका घेतलेली आहे की या प्रश्नांवरती बोलायचं नाही. आणि जी प्रश्न त्यांना कळतात त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सक्रिय होत असताना तो सक्रियपणा हा परिवर्तनाच्या अंगाचा नाहीये, तो फार सोयीस्कर आहे. म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या संदर्भाने महाराष्ट्रामध्ये जी बदल घडत आहेत, भारतभरातल्या बदलांच्या संदर्भातही आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये जी बदल घडणार आहेत ही बदल तोपर्यंत आम्हाला समजून येणार नाही जोपर्यंत सरकारच्या धोरणांमध्ये काय बदल होत आहे हे आम्ही जोपर्यंत वाचत नाही, समजून घेत नाही, तोपर्यंत आपण त्याच्या विरोधातला लढा उभा करू शकत नाही. त्याच्या विरोधातलं जनतळ उभं जर करायचं असेल, बिजेकर सरांनी अगोदरच सांगितलं की बाबासाहेबांनी दाखले दिले की जोपर्यंत कुठलीही राजकीय क्रांती होण्याकरता प्रबोधनाची क्रांती, तीच प्रबोधनाची क्रांती प्रस्थापित जी सरकार सध्या सत्तेवर आलेली आहे त्यांनी सुद्धा ती प्रबोधनाची क्रांती केलेली आहे, पण ती प्रतिगामी मूल्यांच्या माध्यमातून. ती प्रबोधनाची क्रांती होत नाही तोपर्यंत समाज बदल, ज्याला मूलगामी परिवर्तन आपण म्हणतो, ज्याला क्रांतीची भाषा म्हणतो, क्रांती ही मूलगामी असते. क्रांती जोपर्यंत घडवायची असेल ती क्रांती घडवण्याकरिता आम्हाला प्रबोधनाची, युरोपमधल्या इतिहासाचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो की युरोपमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहेत, अमेरिकेसारख्या देशांमध्ये, युरोपमध्ये मोठमोठाली विद्यापीठं आहे, या संपूर्ण विद्यापीठाची पार्श्वभूमी प्रबोधनाची आहे. आणि हे प्रबोधन आपोआपादातून घडलेलं नाही, तर हे प्रबोधन घडवण्याकरिता त्या देशातील समाजातील लोकांनी त्या ठिकाणी मूल्य मोजली, आपल्या प्राणाची मूल्य मोजली, आपल्या वेळेची मूल्य मोजली, त्या काळामध्ये जे जे काही आवश्यक असेल त्याची मूल्य मोजली आणि त्यांनी ते परिवर्तन घडून आणलं. आज शिक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा चर्चा करतो, हा प्रामाणिक प्रश्न सर्वांनी आम्ही आपल्याला विचारला पाहिजे. मी सुद्धा मला विचारला पाहिजे आणि सर्वांनी विचारला पाहिजे. जेव्हा हा शिक्षणाचा प्रश्न तुम्हाला आणि मला कळीचा वाटतो, आमच्या मुक्तीचा वाटतो, हा पोट भरण्याचा नाही वाटत, मुक्तीचा वाटतो, तेव्हा ह्या देशातील सरकार जेव्हा हे धोरण ठरवते त्या धोरणाची किती पानं वाचण्याची तयारी आम्ही दर्शवतो. ज्या वेळेस ही धोरणांच्या वरती चर्चा होते
ही चर्चा समजून घेणे. म्हणजे धोरण वाचणे एक पद्धत होऊ शकते, परंतु धोरणांवरती आयतं लिहिलेलं, जसं सुखदेव थोरात सर सकाळी बोलले, त्यांनी विविध न्यूजपेपरमध्ये लिहिली, अनिल सदगोपाल सर असतील, बिजेकर सर असतील, विविध लोकांनी लिहिलं, ते किती लोकांनी वाचण्याची तयारी दर्शवली. यातून ही आम्ही स्व लेवलवरती स्वतःच्या पातळीवरती चिकित्सा करत नाही, तर आम्ही आजचा जो समाज आहे तो समाज कुठल्या अवस्थेत आहो हे आम्ही अधोरेखित करू शकतो. की ज्यांनी रात्रंदिवस शिक्षणाच्या क्रांतीची भाषा बोलायची, परंतु तुम्ही आमच्याकरता काय दस्तावेज तयार केला ते आम्हाला समजून घ्यायचं नाही, त्याच्याकडे आम्ही पाठ फिरवलेली राहणार. आम्ही स्त्री मुक्तीचं सर्व गणित शिक्षणामध्ये सांगतो की या देशातील स्त्री मुक्तीचं सूत्र जे आहे ते ज्ञानातून आहे. अज्ञान दूर करणे हे स्त्री मुक्तीचं, पितृसत्तेच्या अंताचं आणि जाती व्यवस्था नष्ट करण्याच्या संदर्भामध्ये बाबासाहेब जेव्हा सांगतात की प्रतिक्रांती झाली म्हणजे काय झाली, तर बाबासाहेब प्रतिक्रांतीची रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन मध्ये सर्वात महत्वाचं सूत्र जे मांडतात त्याच्यामधलं एक जे आहे ते आहे ज्ञानबंदी. बाबासाहेब म्हणतात क्रांतीतून प्रतिक्रांती येते. फुले म्हणतात की शूद्र अतिशूद्र गुलाम झाले. हे सगळं एका अविद्येनं केलं. तुम्हाला आणि मला माझ्या गुलामीचं तत्व कसं कळणार? कोण मालक आहे, कोण दास आहे? हे दास आणि गुलामांचं सूत्र जे असतं, स्वामी आणि दासाचं सूत्र असतं, हे गुलामीचा संपूर्ण जो डोलारा असतो हा तोपर्यंत कळत नसतो जोपर्यंत तुम्हाला आम्हाला ही सर्व मूल्य कळत नसतात. म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरण हे गांभीर्यानं समजून घेणं महत्वाचं आहे. त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, आपला लढा पूर्ण जाऊ शकत नाही. इतिहासाच्या या संपूर्ण काळामध्ये, आधुनिक काळामध्ये सुद्धा जरी बघितलं तरी फुलेंपासून, ताराबाई शिंदेपासून, पंडिता रमाबाई असतील, रखमाबाई राऊत असतील, त्याच्यानंतर शाहू महाराजांपासून बाबासाहेबांपर्यंत, अण्णाभाऊ साठेंपर्यंत मोठमोठाले लढवई आले, तरी शिक्षणाची क्रांती पूर्ण झालेली नाही. आणि ही शिक्षणाची क्रांती न पूर्ण होत असताना, शिक्षणाचा सूर्य अजून उजाडलेला नसताना, आमच्या शहरातल्या नगर परिषद शाळा, जिल्हा परिषद शाळा, विद्यापीठ ओसाड पडायला लागली, कॉलेजेस ओसाड पडायला लागली, कॉलेज ही अड्डे बनले, विद्यापीठ अड्डे बनली. स्वतःची हितसंबंध जोपासण्याकरिता वर्तुळ उभे करणे आणि स्वतःच्या लोकांना घेऊन तुमच्या माझ्या मुक्तीच्या शस्त्राचं खेळ खंडोबा करून टाकायचा हे चाललेलं असताना आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणून आज या ठिकाणी आपण यात्रा भरवण्याकरता आलेलो नाही. आज या ठिकाणी आपण त्या राजकीय रॅली सारखं काहीतरी घोषणा द्यायच्या आणि नुसतं काहीतरी कोणाच तरी उदो उदो करायचा आणि कुणाचं तरी एकच नेतृत्व उभं करायचं याच्याकरिता या ठिकाणी एकत्र आलो नाही. जी अट बिरसा मुंडांनी सुद्धा उलगुलान करण्याकरिता घातली की आमचा लढा फक्त हा ब्रिटिशांच्या विरोधातला नाही, तर या देशातील जमीनदार असेल, व्यापारी असेल, सावकार असेल, हे आमची शोषण करणारे सर्व समूह आहेत. हे प्रबोधन बिरसा मुंडांनी जेव्हा उभं केलं तेव्हा आम्ही कुठं मुक्तीची भाषा त्या काळात बोलू शकलो. आणि म्हणून हे प्रबोधन करण्याकरिता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणून बिजेकर सरांनी अगोदरच्यांनी सांगितलं संख्या राहणार आहे कमी, कारण आम्हाला चमत्कार पाहण्याची सवय. याच हॉलमध्ये मी मागच्या वेळेस आलेलो होतो. सेलिब्रिटीच्या संदर्भामध्ये सूरज यांकडे सेलिब्रिटी नाही, त्या बाबतीत तो कमिटेड आहे, पण मी उदाहरण म्हणून सांगतो. का म्हणजे ही त्या पातळीवरती येऊन सर्वांनी प्रत्येकाला प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. का म्हणून आम्ही प्रश्नांच्या संदर्भामध्ये निराशावादी, प्रश्नांच्या संदर्भात सिलेक्टिव्ह असायला लागतो. परंतु ज्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलो, हे मोठ्या संख्येने येणं, ते शिक्षण वाचवण्याकरिता, हे परिवर्तनाची फार मोठी आपल्याला पहाट या ठिकाणी 100% दिसते. आणि हे परिवर्तनाची पहाट दिसण्याकरिता एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी या काळात लोकांनी एकत्र येणं ही फार आपल्यासाठी जमेची बाजू आहे. हे जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आलं, बिजेकर सरांनी त्याच्यामध्ये हात घातला नाही, कारण प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये कदाचित त्यांनी ती मांडणी करायला पाहिजे होती, वेगळ्या सत्रात पुन्हा त्यांना ठेवायला पाहिजे होतं. हे राष्ट्रीय शिक्षण जसं त्यांनी म्हटलं की विधान परिषदेमध्ये चर्चेला घ्या. का म्हटलं बिजेकर सरांनी? कारण हे राष्ट्रीय शिक्षण धोरण जेव्हा आलं त्यावेळेस
याची पार्लमेंटमध्ये चर्चा आजपर्यंत झालेली नाहीये. आणि 2 भाषेंमध्ये हे राष्ट्रीय शिक्षण आलं होतं. राष्ट्रीय शिक्षण धोरण तुमच्या माझ्या समोर आलं होतं की तुम्ही आणि मी याच्यावरती चर्चा करावी आणि आपलं मत मांडावं. जेव्हा भारतीय अनुसूचीमध्ये 22 भाषा आहेत, त्यावेळेस जेव्हा तुम्ही 2 भाषेंवरती चर्चा करायचं सांगताय, त्यावेळेस तुम्ही 10 करोडपेक्षा लोकसंख्या असणाऱ्या गोंड समुदायाला या लोकशाही प्रोसेसमधून बाजूला ढकललं. या संपूर्ण ड्राफ्टवरती आणि या पॉलिसीवरती जेव्हा जेव्हा आक्षेप घेण्यात आला आणि आक्षेप घेतल्यानंतर जेव्हा हे डॉक्युमेंट्स आलं, तेव्हा सुद्धा हे डॉक्युमेंट्स आदिवासी भाषांमध्ये आणि विविध भाषांमध्ये आलं नाही. या धोरणावरती म्हणजे अगोदर हा ड्राफ्ट आला 2019 मध्ये कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यानंतर 20 मध्ये हे धोरण लागू झालं. हे धोरण येईपर्यंत कुठल्याच पद्धतीची महाराष्ट्रामध्ये आणि भारतात चर्चा झाली नाही. आपल्याला का समजून घ्यायचंय? कारण की आजचे जे बदल आहेत, जे विश्वगुरु सांगतय की सर्वांना शिक्षण मिळणार आहे, हे राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणतंय की सर्वांना येणाऱ्या 2000 यांनी फार वेगवेगळे टार्गेट ठेवलेले. 2025चं एक टार्गेट आहे, 35चं आहे, 50चं आहे की येणाऱ्या 35 पर्यंत भारतातील ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा 25% 50% गेलेला राहील. त्याचे सुद्धा षडयंत्र त्या ठिकाणी त्यांनी डावपेच उभे केलेले आहे. हे राष्ट्रीय शिक्षण धोरण जेव्हा लागू करण्यात आलं, तेव्हा भारतभरातून जेव्हा विविध पत्रकं गेली, त्याचा विरोध झाला, त्यावेळेस 484 पानाचा ड्राफ्ट हा 65 पानावरती आणून त्यांनी सीमित केला. आणि मी दाव्याने सांगतो, ज्यांना कुणाला हा राष्ट्रीय शिक्षण धोरण समजून घ्यायचं असेल, त्यांनी जर फक्त 65 पानाचं जर डॉक्युमेंट वाचलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही. तुम्हाला 484 म्हणजे ते इंग्रजीमधलं सांगतोय मी, जोपर्यंत ती संपूर्ण डावपेच समजून घ्यायचे असतील की काय आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मूळ मसुदा त्यांचा वाचावा लागेल आणि मगच त्यांचे धोरण वाचावं लागेल. हा जो धोरण आलं, या धोरणाला अनिल सदगोपाल सरांनी म्हटलेलं आहे की हे संविधान विरोधी, आणि आपण सुद्धा म्हणतो की हे संविधान विरोधी आहे, हे जनविरोधी आहे आणि हे राष्ट्रीय विरोधी आहे. या धोरणाच्या संदर्भामध्ये कुठल्याच पद्धतीची चर्चा झाली नाही. हे पहिलं धोरण असं आलेलं आहे की विद्यापीठात महाविद्यालयात कुठलीही चर्चा न होता हे वरतून खाली लादलेलं धोरण आहे. जे फेडरल स्टेटची सरांनी गोष्ट केली, फेडरलिझमची गोष्ट केलेली आहे, संघराज्याची गोष्ट केलेली आहे की कुठलंही तत्व लागू करत असताना राज्याच्या स्वतंत्र भूमिका आहेत, त्या राज्याच्या स्वतंत्र भूमिका बाजूला डावलून हे पहिलं असं दस्तावेज आहे जे संविधानाच्या मूल्यांची गळचिप्पी करतं की ते तुमच्यावर माझ्यावर लादल्या जातं. कुठल्या कॉलेज विद्यापीठानं सांगावं की जेव्हा ड्राफ्ट आला तेव्हा एखाद्या विद्यापीठाला आणि कॉलेजला पत्र गेलं की तुम्ही याच्यावरती चर्चा घडून आणा. कुठल्या ग्रामपंचायतला पत्र आलं, ग्रामसभेला पत्र आलं की तुम्ही ग्रामसभेमध्ये या राष्ट्रीय शिक्षण धोरणावरती चर्चा करा. हिटलरचं जे मी उदाहरण घेतलं होतं सुरुवातीला 1933 मध्ये आणि त्याच्या अगोदर जेव्हा तो सत्तेवर आला त्यांनी धोरणं लागू केली, लादली. हुकुमशाही कशी समजायची तुम्ही? हुकुमशाही तेव्हाच येत असते की कुठलंही तत्व हे अलोकशाही पद्धतीनं तुमच्या आणि माझ्यावरती लादल्या जात असतं आणि तुमचा आणि माझा विचार आपल्यापासून हिरावून घेतला जात असतं की तुमचं मत काय आहे. बाबासाहेब सांगतात की या देशामध्ये प्रतिक्रांती झाली, त्याच्यामधलं प्रतिक्रांतीचं एक महत्वाचं जे सूत्र आहे ते म्हणजे स्त्रियांना गुलाम केलं, त्यांच्यावरती सुद्धा ज्ञानबंदी घातली आणि ती स्त्रीचं काय मत आहे ते तिच्यापासून हिरावून घेतलं. तेच मत हिरावून घेण्याचं काम राष्ट्रीय शिक्षण धोरणाने 2019 पासून पहिल्यांदा चालू केलं. परंतु असं समजू नका की हे 2019 पासून सुरू झालं. याची तालीम ही अगोदरपासून चाललेली आहे. म्हणजे अगोदरच्या सरकारच्या काळात सर्वच काही अलबेल होतं आणि नंतरच्या काळात हे बदललं असं नाही. राजकीय पटलावरती हे अधिक गतिमान झालं, त्याला विविध कांगोरे सुरू झाले आणि ते ब्राह्मणत्वाच्या चौकटीमध्ये, ते भारतातल्या जाती व्यवस्थेच्या रचनेमध्ये आणि पितृसत्तेच्या रचनेमध्ये अधिक बंदिस्त करणारं, अधिक गुलामीकडे नेणारं आणि अधिक पद्धतीने त्याचं पुनरुत्पादन करणारं अशा पद्धतीचं एक राजकीय लेवलवरची परिस्थिती बदलायला लागली. हे राष्ट्रीय शिक्षण धोरण मुख्यतः
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, हायर जे आपलं +2 पर्यंत आपण जे म्हणतो तिथपर्यंत एक जो मोठा हिस्सा आहे त्याच्या संदर्भामध्ये बोलतं आणि दुसरा जो हिस्सा आहे तो उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा करते. मी आज या ठिकाणी उच्च शिक्षणाच्या संदर्भामधल्या काही ठळक गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. ज्या पद्धतीने या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने हे सांगितलं की हे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे आणि तुम्हाला राबवायचंय, आज विद्यापीठां महाविद्यालयामध्ये आदेश येतात वरतून की तुम्हाला याच्या संदर्भातल्या कार्यशाळा घ्यायच्या आहेत आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण कसे चांगले आहे हे तुम्हाला पटवून द्यायचंय. किती लोकांनी त्या ठिकाणी आक्षेप नोंदवण्यासाठी किंवा त्याच्या संदर्भातली चिकित्सक चर्चा करण्याकरता किती महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये चर्चा झाली याबद्दल तुम्हाला कुठलंच उदाहरण देता येणार नाही. हे एकमेव राष्ट्रीय शिक्षण धोरण असं आहे की आउटपुट काय राहणार आहे हे पहिलं डिझाईन केलेलं आहे. रिझल्ट काय आणायचे आहेत याच्या संदर्भामधलं सर्व डिझाईन केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्याची बाब वाटेल की राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मसुद्यामध्ये 73 वेळा संस्कृत शब्द येतो, परंतु एक वेळेस सुद्धा गोंडी शब्द येत नाही जी 10 करोडच्या वरती लोक बोलतात. किती लोक संस्कृत बोलतात? हा जो आदिवासींचा संपूर्ण समूह बेल्ट आहे तेलंगणापासून हा जो सुरू होतो संपूर्ण मध्य भारतापासून वरपर्यंत जाणारा झारखंड पर्यंतचा, तुम्ही एका फटक्यामध्ये त्याला बाजूला केलं. त्या भाषेला तुम्ही बाजूला केलं नाही तर त्या संस्कृतीला त्यांच्या संपूर्ण ज्ञान व्यवहाराला बाजूला केलं. तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सांगूच नका. आणि अशा पद्धतीने हे राष्ट्रीय शिक्षण धोरण जेव्हा लागू केलं तेव्हा याच्यामध्ये काही चर्चा करण्यात आली. त्याच्यातली पहिली चर्चा अशी झाली की भारतामधलं जे शिक्षणाची अधोगती आहे ती अधोगती त्यांनी मान्य केली. अधोगती करता जबाबदार कोण याची चर्चा नाही केली. अधोगती करता जबाबदारीची सुद्धा चर्चा करावी लागते की शासनाची धोरण असतील, सरकारी धोरण असतील, त्यांचं अनुदान असेल, त्यांनी दिलेल्या सोयी सुविधा असतील आणि एकूणच धोरणात्मक निर्णय असतील याच्यावरती चर्चा न करता काही बाबी ह्या उच्च शिक्षणाकरता जबाबदार आहे असं त्यांनी म्हटलं. त्याच्यामधलं त्यांनी पहिलं सूत्र सांगितलं की भारतातलं उच्च शिक्षण हे बर्बाद झालेलं आहे कारण भारतातली शिक्षण हे विघटनकारी आहे, फ्रॅगमेंटेड आहे. असा शब्द त्यांनी इंग्रजीत मागितला आहे. बघा, बिजेकर सरांनी अगोदर सांगितलं की डिसेंट्रलायझेशन ऑफ एज्युकेशन हे डेमोक्रॅटिक सूत्र असतं. शिक्षणाचा विस्तार होणे, सार्वत्रिकरण होणे, शिक्षण हे गावखेड्यांपर्यंत पोहोचणे. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात गावखेड्यांपर्यंत महाविद्यालय उभं राहणं हे कोठारी कमिशन जे सांगतं त्या शिक्षणाच्या विस्तारित स्वरूपाला यांनी विघटनकारी म्हटलेलं आहे. की शिक्षणाचं काय झालेलं आहे, विघटन झालेलं आहे तुकड्या तुकड्यामध्ये. तर त्याला आता ते विघटन एक जबाबदार आहे. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे, लॅक ऑफ लीडरशिप. हे दुसरा मुद्दा मांडलेला आहे त्यांनी जी चर्चा केलेली. तिसरा मुद्दा जो त्यांनी मांडलेला आहे की स्वायत्तता, ऑटोनॉमी. जे जावडेकर आजकाल दिसत नाही आपल्याला, ते त्यांनी अगोदर ते बोलत होते 70-30चा फॉर्म्युला की 70% शासन देईल. त्यांनी सुरू केलं होतं अगोदर ते की पुण्यामध्ये काही महाविद्यालयांमध्ये की 70% शासन देईल आणि 30% तुम्ही तुमचा जनरेट करायचा, त्याच्यामध्ये कशी फीज वाढवायची वगैरे ते तुम्ही बघा. त्यांनी म्हटलं की ऑटोनॉमी ही इज इम्पॉर्टंट. ऑटोनॉमी कशा पद्धतीची, तर त्यांनी 3 पद्धतीची ऑटोनॉमी सांगितली. एक अकॅडमिक, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्शियल. भारतातील महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या अधोगतीच्या कारणामध्ये फ्रॅगमेंटेशन, लॅक ऑफ लीडरशिप, त्याच्यासोबत त्यांनी सांगितलं की ऑटोनॉमी. या 3 गोष्टी जबाबदार आहेत. आणि त्यांनी त्याच्यातलं आकडेवारी दिली की भारतातील 40% अशी कॉलेजेस आहे की ती खोटी आहेत, की तिथं विद्यार्थी नाही. 20% असे कॉलेजेस आहेत की ज्या ठिकाणी मुलं येत नाहीत किंवा त्यांची पटसंख्या कमी आहे. 4% अशी कॉलेजेस आहे की त्यांची 3000 पेक्षा संख्या कमी आहे. म्हणजे असे जवळपास 64 ते 65 कॉलेजेस ही जबाबदार आहेत. आजही गडचिरोली सारख्या भागामध्ये किंवा इतर भागांमध्ये सुद्धा तुम्ही फिरता तर दूरपर्यंत 50-50, 40-40, 60-60 किलोमीटरपर्यंत कॉलेजे दिसत नाही. आणि दिसलेली कॉलेजे ही कशा ओसाड पद्धतीने, विना शिक्षकाची, विना प्राध्यापकांची, ज्या ठिकाणी लायब्ररी नसते, खेळण्याचं ग्राउंड नसतं, विशेष पुस्तकं नसतात, मॅगझिन्स नसतात, अशा अवस्थेत आहेत. ही 65% ते 70% कॉलेजेस ही शासनाच्या संसाधनावरती दबाव आहे किंवा त्याच्यावरती ते अधिकचा खर्च होतो. म्हणून हा संसाधनं जर आपण बंद करून दुसरीकडे लावली तर शिक्षण, उच्च शिक्षण पुढे जाईल.
हा पैशाचा अपव्यय आहे, संसाधनाचा अपव्यय आहे. म्हणून हे जे विघटनकारी शिक्षण आहे, हे विघटनकारी शिक्षण बंद करून त्यांनी शब्द इंग्रजी वापरलेला आहे, कॉन्सॉलिडेशन ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचं दृढीकरण. दृढीकरण म्हणजे काय? बिजेकर सर त्यांच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचल्यानंतर जे क्लस्टर सिस्टमच्या संदर्भात, स्कूल कॉम्प्लेक्सच्या संदर्भात जे सांगतायत तेच हायर एज्युकेशनच्या संदर्भात. आणि अगोदर खुटे माटे सरांनी जे सांगितलं की 3000 विद्यार्थ्यांच्या खाली जी पटसंख्या राहणार आहे त्या ठिकाणी ती महाविद्यालय बंद करून त्या ठिकाणी एक महाविद्यालय राहणार. म्हणजे समजा तुमच्या गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आज जर 8 कॉलेजेस असतील आणि 8 कॉलेजेसमधून तुमच्या 4 कॉलेजेसमध्ये 3000 विद्यार्थी, मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये 3000, आमच्या गोंडवाना विद्यापीठात 3000 विद्यार्थी नाही आहेत, ती बंद करून मर्ज केल्या जातील. मर्ज हा शब्द पुन्हा शासनाचा आहे, तो बंद केल्या जातील. आणि बंद करून 4-5 महाविद्यालय आणि इवन विद्यापीठ बंद करून त्या ठिकाणी एक त्याचं दृढीकरण केलं जाईल. दुसरी गोष्ट त्यांनी त्यामध्ये म्हटलेली आहे की हे दृढीकरण केल्यानंतर जी महाविद्यालय बंद होतील ते काय, तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जी महाविद्यालय बंद होतील त्या महाविद्यालयाची जागा, इमारत ही समाजोपयोगी कामाकरता वापरल्या जाईल. उदाहरणार्थ प्रौढ शिक्षण संस्था आणि लायब्ररी करता. म्हणजे चंद्रपूर मधल्या 8 पैकी जर 5 कॉलेजेस बंद होतील का? 100% होतील. आज इथं बसलेले प्राध्यापक आमचे मिलिंद सर मित्र पण आहेत. ऍडमिशनच्या स्थिती या प्रायमरी पासून हायर एज्युकेशन पर्यंत कशा आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो भुर्दंड पडतोय शिक्षणावरती, हा पैसा पडतोय कारण हे बनावट कॉलेज आहेत, खोटे कॉलेजेस आहेत, छोटे कॉलेजेस आहेत, हे बंद करून आपल्याला एका ठिकाणी सगळं आणायचंय. एका परिक्षेत्रामध्ये कॉलेज असावं. आजही आमच्या गोंडवाना विद्यापीठामध्ये मुलगा आम्हाला फोन करून सांगतो की सर आज मला हे डॉक्युमेंट द्यायचं होतं, आज येऊ शकत नाही, मी 2 दिवसांनी येईल का 3 दिवसांनी येईल. का? कारण एका विद्यार्थ्याला कोरचीवरून गडचिरोलीला यायचं असेल तर त्याला 150-200 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. सिरोंच्या वरून त्याला 250 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. कारण विद्यापीठामध्ये हायर एज्युकेशन मध्ये येण्याकरता तेवढं डिस्टन्स तो एका दिवसात कव्हर करू शकत नाही. अशा वेळेस जेव्हा महाविद्यालय बंद होतील, ज्या ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलांना नेमकंच ज्यांनी 12वी पास केलेलं आहे तेव्हा ती मुलं या शिक्षणातून ऑटोमॅटिक बाहेर फेकल्या जातील. ज्ञानबंदीचं सर्वात महत्वाचं सूत्र त्यांनी या दृढीकरणाच्या माध्यमातून आणलं की आम्ही आता या सगळ्यांचं दृढीकरण करू, एकत्रीकरण करू. एकत्रीकरण करू म्हणजे काय? ज्या भागांमध्ये अजून शिक्षणाचा सूर्य उघडला नाही, ज्या भागामध्ये शिक्षणाचा अजून काही दरवाजे उघडले नाही, कॉलेजेस नाही, विद्यापीठ उघडण्याची आवश्यकता आहे, त्यावेळेस तुम्ही म्हणतायत की शिक्षण बंद करायचं, महाविद्यालय बंद करायचं कारण हा भुर्दंड आहे. दुसरा जे ते म्हणतायत की ऑटोनॉमी असली पाहिजे. ऑटोनॉमी म्हणजे काय? तर त्यांनी 3 पद्धतीचे महाविद्यालय याच्या पुढे राहणार असं सांगितलं. पहिल्या पद्धतीचं जे महाविद्यालय किंवा विद्यापीठ राहणार, याच्यानंतर सगळे विद्यालय राहणार नाही, ते सगळे विद्यापीठच होणार. विद्यापीठ होणार म्हणजे ते डिग्री देतील आणि स्वतःचा अभ्यासक्रम, वरचं जे करिक्युलम, नॅशनल करिक्युलम, त्यांचं जे त्यांनी कमिटी किंवा एक कमिशन स्थापन करतील, त्याच्या माध्यमातून ते सर्व चालणार आहे. हे 3 स्तरातील त्यांनी सांगितलेले आहे की 3 स्तरातील महाविद्यालय राहतील. एक, पहिल्या स्तरातील जे महाविद्यालय राहील ते फक्त संशोधन करेल, रिसर्च करण्याकरता. दुसऱ्या लेअरचं जे इन्स्टिट्यूट राहील त्याला हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणलेलं आहे त्यांनी, आता महाविद्यालय नाही. आणि व्हीसी जे आहेत ते व्हाईस चान्सलर, ते बदलून आता चीफ एक्झिक्युटिव्ह राहणार आहेत. म्हणजे मार्केटचे टर्मिनॉलॉजीज कशा येतात ते बघा, बाजारी चीफ एक्झिक्युटिव्ह राहणार आहे. पहिल्या स्तरातील हे रिसर्च करणारे, दुसऱ्या स्तरातील रिसर्च आणि टीचिंग करणारे, आणि तिसऱ्या स्तरातील फक्त टीचिंग करणारे आणि डिग्री देणारे. त्यांनी अट घातलेली आहे 2035 पर्यंत जी महाविद्यालय स्वतःचा स्तर या 3 कॅटेगरीमध्ये पर्यंत आणू शकणार नाही ती महाविद्यालय बंद केल्या जातील. स्पष्ट लिहिलेलं आहे. जी महाविद्यालय एका बाजूला फंड बंद करायचा, एका बाजूला रिक्रुटमेंट द्यायची नाही, एका बाजूला त्या ठिकाणी कुठलं सहाय्य करायचं नाही शासनाने, आणि दुसरीकडे म्हणायचं आता वाढून दाखवा. नागपूर विद्यापीठाची आता ऍडव्हर्टाईज आली, तुम्ही प्रत्येक विद्यापीठाची जर बघितली, 2023ला 100 वर्ष विद्यापीठ होत आहेत. सीपी अँड बेरार मधलं विद्यापीठ, जुनं कॉलेज विद्यापीठ, ज्या डिपार्टमेंटला एकच परमनंट पोस्ट राहिलेली आहे सध्या, तिथे ऍडव्हर्टाईज केल्यानंतर फक्त एकच पोस्ट दिलेल्या आहेत.
विश्वगुरु म्हणताय ना, मग हिंमत असेल तर ज्या ठिकाणी सँक्शन 25 पोस्ट आहेत, 20 पोस्ट आहेत, ते का भरत नाही तुम्ही? तुम्हा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऍडव्हर्टाईज सुद्धा वाचाव्या लागतील की काय होतंय नेमकं. एक पोस्ट की ज्या विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झाली त्याचीही अधोगती, त्याचीही पडझड, की त्या डिपार्टमेंटला दुसरी पोस्ट नाहीये. आणि हे जे आहे या पद्धतीने आपण काही द्यायचं नाही, संसाधनं द्यायची नाही, पैसे द्यायचे नाही. आणि जर 2035 पर्यंत तुम्ही जर तुमची उंची वाढवली नाही, तिसऱ्या स्तरात आली नाही, तर ती विद्यापीठ महाविद्यालय बंद केल्या जातील. म्हणजे सरकार म्हणेल की आम्ही त्याच्याकरता जबाबदार नाहीये. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तुमची उंची वाढवा, तुम्हाला सांगितलं होतं कुस्ती खेळा, कुस्तीमध्ये जिंका, परंतु जेवण आम्ही देणार नाही, उपाशी तर ठेवू तुम्हाला. उपाशी ठेवायचं आणि लढण्याकरता कुस्तीच्या वर्तुळामध्ये उभं करायचं, या पद्धतीची रचना महाविद्यालय बंद करण्याकरता ठेवली. जी या तिसऱ्या स्तरामध्ये येणार नाही ती महाविद्यालय बंद होणार. आणि विचार करा, जर 65% जर महाविद्यालय विद्यापीठ बंद झाली तर काय होणार? ही महाविद्यालय विद्यापीठ त्यांची जबाबदारी राहणार आहे. त्यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला तुमची उंची वाढवण्याकरता आम्ही 3 पद्धतीची स्वायत्तता देतो. कोणची स्वायत्तता? अकॅडमिक, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड फायनान्शियल. तुम्ही तुमचे पैसे उभे करू शकता. आजही कॉलेजेसमध्ये चंद्रपूर सारख्या ठिकाणी जरी तुम्ही आले तर मुलांजवळ फोटोकॉपी करायला पैसे नसतात. आजही मुलांच्या अवस्था ज्या पॉलिथिन हातात घेऊन येत असतात, त्या पॉलिथिन सुद्धा त्याच्यावरचे ज्या प्रिंटिंग केलेले असतात मार्केटिंग, त्या सुद्धा अस्पष्ट झालेले असतात. त्यांच्या कपड्यांकडं, त्यांच्या संपूर्ण आर्थिक परिस्थितीकडे पाहून आपल्याला कळतं की किती विदारकता आहे. त्या ठिकाणी त्यांना मुभा देण्यात आलेली आहे की तुम्ही त्या पद्धतीने किती पैसा घेऊ शकता. म्हणजे महात्मा फुले म्हणतात की सक्तीचं शिक्षण असावं, मोफत असावं. बाबासाहेब म्हणतात, यांनी शब्द काय वापरले? अफोर्डेबल. वाय अफोर्डेबल? अहो सक्तीचं आहे ना ते, अफोर्डेबल कसं म्हणता तुम्ही? परिभाषा बदलल्या. याला जर तुम्ही पॉलिसीला जर वाचलं तर त्यांनी म्हणलेलं आहे सोशली इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज ग्रुप. का बरं? कॉन्स्टिट्युशनल कॅटेगरीज आहेत ना, SC आहेत, ST आहेत, ट्रायबल आहेत, जेंडरच्या संदर्भातल्या कॅटेगरीज आहेत, NT व्हिजंटी आहेत, सोशल कॅटेगरीज डिफाईन केलेल्या आहेत. तुम्ही जेव्हा परिभाषा बदलतात, तुम्ही जेव्हा त्याचं संपूर्ण काही नवीन नॉमेनक्लेचर वापरत असतात, त्यावेळेस त्याच्यातला आशय तुम्ही गमावून बसत असता. जेव्हा आम्ही ट्राईब म्हणतो, आदिवासी म्हणतो, तेव्हा त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, भौतिक विश्वाची स्पष्ट आणि स्वतंत्र ओळख आम्हाला होत असते. जेव्हा आम्ही स्त्री म्हणत असतो तेव्हा ती स्त्री या पितृ समाजात, या जाती व्यवस्थेत स्त्रीचं काय स्थान आहे हे आम्हाला स्पष्ट होत असते. या कॅटेगरीज कॉन्स्टिट्युशनल कॅटेगरीज आहेत, ज्या आम्ही हजारो वर्षाच्या लढायामध्ये, आधुनिक महाराष्ट्राच्या, भारताच्या लढायात आम्ही निर्माण केलेल्या कॅटेगरीज आहेत. आम्ही ठरवलेले आहेत की यू हॅव टू डिफाईन, यू हॅव टू रेकॉग्नाइज अस थ्रू दिस कॅटेगरीज. तुम्ही कशा दुसऱ्या कॅटेगरीज वापरू शकता? या संपूर्ण धोरणामध्ये कुठंच तुम्हाला आरक्षण नावाचा शब्द दिसत नाही. लक्षात ठेवा, एका ठिकाणी फक्त आरक्षण शब्दाचा उल्लेख आहे. तो काय आहे? की कुठल्याही खाजगी विद्यापीठामध्ये आरक्षण असणार नाही. हे धोरण सांगतं की या देशामध्ये 100 खाजगी विद्यापीठ येणार आहे. का विद्यापीठ येणार आहे खाजगी? अहो, जे राष्ट्रीय शिक्षण धोरणाला हे कळत नाही की हे जी विद्यापीठ युरोपमध्ये 100, 150 आणि 500 वर्षाच्या काळात उभी राहिलेली आहे, ती मेकॅनिकल पद्धतीने राहिलेली नाही, यांत्रिक पद्धतीने उभी राहिलेली नाही. त्या विद्यापीठांच्या शिक्षण संस्थेच्या उभं राहण्यामध्ये एक फार मोठा संघर्ष आहे. ते मेकॅनिकल पद्धतीने भारतात आपण आणू शकत नाही. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी भारतात तशा पद्धतीने आणू शकत नाही. ती काही यांत्रिक खुर्ची हलवण्याची बाब नाही. तुम्हाला तो वर्ग, तो समूह सर्व घडवावा लागतो, बदलावा लागतो. परंतु तुम्ही जर सर्व बघितलं, खास करून जर मसुदा बघितला, तर त्या मसुद्यामध्ये तुम्हाला दिसेल की संविधानाचा उल्लेखच नव्हता. संविधानाचा उल्लेख न करता त्यांनी जे विविध विषय डिफाईन केले होते लॉच्या संदर्भामध्ये सर सांगत असताना, त्यांनी तर असं म्हटलं होतं की लॉचं शिक्षण देत असताना सोबत सोबत धर्माने अधर्मावरती कसा विजय मिळवला हे सुद्धा शिकवावं. वाचावं, नाही तर मी काय खोटं सांगत नाही. धर्माने अधर्मावरती आणि
पाणी हे सांगितलेलं आहे की भारतात जे नवीन शिक्षण आपण आणत आहोत ते शिक्षण हे भारतातील आता जी चौथी औद्योगिक क्रांती होते. राष्ट्रीय शिक्षण धोरण लिहिताय ना तुम्ही. मी औद्योगिक क्रांती शिकवतो युरोपचा, मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. मला औद्योगिक क्रांती आणि औद्योगिकरण याच्यातला फरक शिकवावा लागतो विद्यार्थ्यांना. तुम्ही भारतामध्ये जे चाललेलं आहे त्याला औद्योगिक क्रांती म्हणता. इंग्लंडमध्ये घडलेल्या गोष्टी 19व्या शतकामध्ये जगातलं इंग्लंडची औद्योगिक क्रांती होती का जर्मनी, फ्रान्स आणि रशियामध्ये काय घडलं याच्याबद्दल इतिहासकारांमध्ये 100 वर्षापासून डिबेट चाललेले आहेत की वाय डिड द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन टूक प्लेस इन इंग्लंड. त्याला औद्योगिक क्रांतीच का म्हणावं त्याच्याबद्दलचा जगातल्या ज्या विद्यापीठांना हे अनु पाहतायत चर्चा चाललेली. हे म्हणतायत की ही औद्योगिक क्रांती भारतात होते. वाचा कंट्रोल आणि वाचायचं आपल्याला अडचण बऱ्याच लोकांना जाते त्यावेळेस कंट्रोल आणि F करून आपण सर्च करू शकतो. आणि ह्या औद्योगिक क्रांती आणि हा जो बदल आहे 21व्या शतकातलं याच्या सोबतच भारतातील मूल्य परंपरांना जोपासून आपल्याला शिक्षण द्यायचंय. कुठली मूल्य परंपरा? त्यांनी जेव्हा म्हटलं की हे विघटीकरण शिक्षण आहे. 10 मिनिट आहे मला 10 मिनिट. हे जे विघटनकारी शिक्षण आहे या विघटीकरण शिक्षणामध्ये त्यांनी म्हटलं की आम्हाला कोणतं शिक्षण द्यायचंय तर मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन आणि लिबरल एज्युकेशन. आता जे म्हणजे हे काही मी असं दुसऱ्या ग्रहावरचं बोलत नाही बरं. तुमच्या चंद्रपूर मधलं जे आंबेडकर कॉलेज असेल, SP कॉलेज असेल, जनता कॉलेजमध्ये हे असेल काय मल्टी डिसिप्लिनरी त्याला त्यांनी म्हटलं लिबरल एज्युकेशन. हे लिबरल एज्युकेशन कुठून घेतलेलं आहे म्हणतात ते आम्ही आमच्या प्राचीन काळातल्या ग्रंथातून घेतलेलं आहे आणि सगळीच्या सगळी दाखले ही संस्कृत ग्रंथातली. जेव्हा लोकांचा दबाव आला तेव्हा त्यांनी काही तमिळ ग्रंथांची रेफरन्सेस दिली आणि ज्या त्यांनी सांगितलं की प्राचीन काळामध्ये 64 कला होत्या आणि त्याच्यामध्ये ज्या कला मांडल्या ज्याची लिस्ट आहे प्राचीन भारतातली त्याच्यातलं त्यांनी कामसूत्र सोडलं, बाकी सगळं सांगितलं. म्हणजे त्याच्यातही ज्ञानाच्या संदर्भामध्ये मांडणी करत असताना कशा पद्धतीने एका पद्धतीने ब्रॅह्मनिकल सगळा डोलारा उभा करायचा या पद्धतीने ते केलं. आणि त्यांनी सांगितलं की हे जे शिक्षण आहे 21व्या शतकाचं धोरणाचं हे त्या परंपरेला आणि आमच्याकरता जी आदर्श विद्यापीठं आहेत ती तक्षशिला, नालंदा आणि विक्रमशिला आहे त्याचा फक्त उल्लेख करतात आणि सोडून देतात. अहो ही विद्यापीठं ही लोकशाहीत्मक मूल्य उभं करण्याकरता संघर्षातून उभी राहिलेली आहे. भारतामध्ये बुद्धिझम, जैनिझम, चारवाक या परंपरेतून ही विद्यापीठं जन्माला घातलेली आहे. या परंपरेनी ब्राह्मणी व्यवस्थेच्या संस्कृतवरील मक्तेदारीला चॅलेंज करून, ज्ञानाच्या मक्तेदारीला चॅलेंज करून, ज्ञानबंदीला चॅलेंज करून ही विद्यापीठाची शिक्षणाची दरवाजे उघडी केली. त्याचा एक मोठा संघर्ष आहे. ही आमच्याकरता आदर्श आहे असं सांगून त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची त्यामध्ये चर्चा केली. आणि मग ते म्हणतात की 3 पद्धतीच्या स्वायत्तता असतील. फायनान्शियल म्हणजे काय? उद्या फायनान्शियल म्हणजे तुम्हाला तुमच्या कोर्सेसच्या फीस ठरवता येतील. मग तुम्ही प्रश्न उभा करसाल की इतिहासाकरता तर विद्यार्थीच येणार नाही. तो तुमचा आणि माझा प्रश्न आहे, त्यांचा नाही. राज्यशास्त्र शिकण्याकरता विद्यार्थी येणार नाही, त्यांना यूज द्यायचं नाहीये. जे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये सोशल सायन्सेस गायब केलेले आहेत. अहो मल्टी डिसिप्लिनरी म्हणताना तुम्ही एज्युकेशन द्यायचं जे मल्टी डिसिप्लिनरी खऱ्या अर्थाने केंद्र होती. स्त्री अभ्यास केंद्र जी कार्यकर्त्यांच्या, अभ्यासकांच्या, बुद्धिजीवींच्या लढ्यातून उभी राहिली. स्टडीज फॉर डिस्क्रिमिनेशन अँड एक्सक्लुजन जे सुखदेव थोरात सरांनी चालू केलेलं. डेव्हलपमेंटल स्टडीज, लेबर स्टडीज, दलित स्टडीज ह्या खऱ्या इंटरडिसिप्लिनरी होत्या. त्यांचे फंड बंद केलेले आहेत. तुम्ही इंटरडिसिप्लिनरी आहे ना, तुम्ही किती खोटारडे वागणार, किती खोटारडेपणा तुमचा निव्वळ राहणार ते त्यांचं उघड असतं. ते उघड आम्हाला वाचता आलं पाहिजे. ह्या ज्या इंटरडिसिप्लिनरीज आहेत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये त्यांनी विमेन स्टडीजचं बंद केलं, फंड बंद केला. ही स्वायत्तता देऊन आता तुम्हाला फंड उभा करायचा आहे, तुम्हाला तुमचं अकॅडमिक्स ठरवायचं आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी म्हणजे काय? संस्था चालक महाराष्ट्रात किती पैसे घेतात तुम्हाला माहित आहे. उद्या संस्था चालकांना ही प्रशासकीय स्वायत्तता त्या ठिकाणी राहणार आहे. 2 मुद्दे मांडतो शेवटचे 2-2 मिनिटात आणि संपवतो. यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणलेली आहे. सगळं काही नॅशनल आहे. म्हणजे बिजेकर सरांनी जे सांगितलं की स्टेट आणि सेंटरचे जे वेगळे अधिकार असतात ते बाजूला करून एक एजन्सी राहणार आहे की ती सर्वांची परीक्षा घेणार आहे.
JNU मध्ये मी शिकायला गेलो तेव्हा आमच्या परीक्षा घेत असताना ज्या पद्धतीने विचार करण्यात आला होता, डिस्क्रिप्टिव्ह पाहिलं, अनालिटिकल त्या ठिकाणी विचार पाहण्यात आला होता, तो न पाहता MCQ बेस या ठिकाणी परीक्षा राहणार आहे. म्हणजे छत्तीसगड मधल्या मुलांकरता आणि पुण्यामध्ये बसलेल्या मुलांकरता एका पद्धतीची परीक्षा त्या ठिकाणी ठरवण्यात येणार आहे. तुम्हाला जर हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीत जायचं असलं तर परीक्षा एका पद्धतीची, तुम्हाला रँकिंग द्यायची फक्त कुठल्या विद्यापीठात जायचंय तर. ह्या पद्धतीचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून सोशल सायन्स आणि इतर विषयांचं नीट आणि जीई सारखं करतायत. कोणाची मुलं नीट होता हो? कोणाची जी? मी लिहून देतो तुम्हाला 100% सांगतो, तुम्ही अवतीभोवती बघा की ज्यांनी प्रायव्हेट क्लासेस अफोर्ड केले, ज्यांनी आपल्या मुलांना नागपूर, पुणे, कोटा सारख्या ठिकाणी पाठवलं, पैसे भरले, परीक्षा हे करून घेतल्या आणि अशा पद्धतीची परीक्षेची डिझाईन ठेवली की ज्याच्यामध्ये फक्त आपलीच मुलं पास होऊ शकतात. तुम्ही पास झाले नाही, तुम्ही इतरांना अगोदर बेदखल केलं परीक्षा पद्धती उभी करून आणि त्याच्यानंतर तुमची मुलं पुढे गेली. ही बेदखल पद्धती या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून केलेली आहे. आणि शेवटचा मुद्दा सांगतो तो म्हणजे ऑनलाईन एज्युकेशनचा. ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून ते तुम्हाला आणि मला आकडेवारी दाखवणार आहे की बघा आमच्याकडे 50% मुलं झालेली आहेत. आपल्याला माहित आहे की जी मुलं कोविडच्या काळामध्ये शिकू शकली ती कशी अवस्था होती. एका खोलीमध्ये राहणाऱ्या संख्यांचा जर सर्वे केला तर एका परिवारामध्ये 5 ते 6 मेंबर एका खोलीत किंवा 2 खोलीत राहतात. तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल ऑनलाईन एज्युकेशन तर घरी बसून तुम्हाला भौतिक सुविधा आहेत का? एक सर्वे झाला होता 2017 मध्ये, त्याच्यामध्ये भारतातील फक्त 6% मुलं मिनिमम लेवलवरचं तांत्रिक तंत्रज्ञान अफोर्ड करू शकतात. म्हणजे 96% मुलांना तुम्ही एका झटक्यामध्ये शिक्षणाचं वितरण हे असमान करणार आहे. तुम्ही शिक्षणापासून बेदखल करणार आहात त्यांना. कुणा करता शिक्षणाच्या संदर्भात आहे. म्हणून ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून, मूकच्या माध्यमातून, वेगवेगळ्या याच्या पद्धतीतून अंबानी अदानीच्या वेगवेगळ्या कंपन्या वाचवण्याकरता तुमच्या माझ्यावरती ऑनलाईन शिक्षण देऊन म्हणजे तुम्हाला आम्हाला वाटलं पाहिजे आम्ही शिक्षण घेतो. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट, की तुम्हाला कधी पण महाविद्यालय सोडता येतं आणि कधी पण येता येतं. जी मुलं BA ला पहिल्या वर्षी सोडतील त्यांना सर्टिफिकेट भेटेन, दुसऱ्या वर्षी सोडलं तर त्याला डिप्लोमा भेटेन, तिसऱ्या वर्षी डिग्री आणि चौथ्या वर्षी ॲडव्हान्स डिग्री. कोणची अशी मुलं आहेत हो की जी एकदा शाळा सोडल्यावर परत येतात? सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्याला आपण गळती म्हणतो आणि अनिल सदगोपाल सरांच्या भाषेत ज्याला पुश आउट म्हणतात, की ही मुलं शिक्षणातून बाहेर फेकल्या जात असतात व्यवस्थेनं, ती मुलं उद्या म्हणू शकणार नाही की मी शिक्षणातून बाहेर फेकल्या गेलो. का? मी BA फर्स्ट इयर केलं आणि मला सर्टिफिकेट कोर्स मिळाला. झालं ना, शिक्षणाच्या कल्पना परिपूर्ण झाल्या. म्हणून हा विषय मोठा आहे आणि आपण उशिराही सुरू केलं कारण आपणच उशिरा आलो. तर त्याच्यामुळे कदाचित इतर वेळी आपण बोलू शकतो. गावतुरे मॅडम आणि आम्ही म्हणजे ह्या आज मी पहिल्यांदा बोलत नाही, मॅडमचं माझं बोलत असताना 5-6 म्हणजे जेव्हा 19 मध्ये आलं त्यावर्षीच आम्ही मूलमध्ये सुद्धा कार्यक्रम घेतला होता. त्याच्यानंतर सातत्याने जरी गडचिरोली हा भौगोलिकदृष्ट्या भागी असला तरी आजही आम्ही गडचिरोलीतून इथून 70 लोक आलेलो आहोत. गडचिरोलीमध्ये याच्या संदर्भामध्ये आम्ही कमीत कमी 50-60 कार्यक्रम घेतलेले असतील राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या संदर्भात, त्याचा निषेध करण्याच्या संदर्भात. आणि नाशिकची टीम इथं आलेली आहेत की त्यांनी शाळा बचाव परिषद फार मोठी घेतली की जे 100 ते 150 गावापर्यंत पोहोचून ग्रामपंचायतच्या माध्यमातून ठराव पास करून त्यांनी हे धोरण खारीज करावं म्हणून असं केलं. सगळे कर्तबगार या ठिकाणी बसलेले आहेत आणि पुढे सुद्धा आपण असंच काम एकत्रितरित्या करत राहू या आशेनं, ही आशा बाळगतो. आणि मी